नमस्कार. मराठी स्पेशल किचनमध्ये मी अश्विनी तुमचे मनापासून स्वागत करत आहे. आज मी तुम्हाला दाखवणार आहे ज्वारीच्या पिठाची भाकरी. अगदी खरपूस छान असा पापुद्रा आलेली, टम्म फुगलेली अशी ही भाकरी तुम्हाला मी करून दाखवणार आहे. ज्वारीची भाकरी बऱ्यापैकी बहुतेक जणांच्या घरात केली जाते. काही जणांच्या तांदळाची सुद्धा भाकरी केली जाते. पण आमच्या इथे ज्वारीची भाकरी अशा पद्धतीने केली जाते हे मी तुम्हाला दाखवत आहे. नवीन शिकणाऱ्यांसाठी किंवा कॉलेजसाठी बाहेरगावी राहत असलेल्या मुलींसाठी भाकरी बनवणे खूप अवघड जाते. तर त्यासाठी मी हा व्हिडिओ घेऊन आलेली आहे. तर भाकरी एकदम सोप्या पद्धतीने मी करून दाखवणार आहे. तर इथे मी पहिल्यांदा ज्वारी 4 किलो आणि त्यामध्ये तांदूळ 1 किलो अशा प्रमाणात हे गिरणीतून बारीक असे दळून आणलेले आहे. ज्वारीचं पीठ दळून आणताना त्यामध्ये तांदळाचे प्रमाण वापरल्यामुळे भाकरी करण्यास अतिशय सोपी जाते. भाकरीच्या पिठाला चिकटपणा येतो, तसेच भाकरी खरपूस होते. भाकरी थापताना ती तुटत नाही. त्याचबरोबर भाकरी ही पांढरी शुभ्र दिसते आणि चवीतही फरक पडतो. एकदम छान अशी भाकरी ही खरपूस भाजली जाते आपली. त्यामुळे इथे तांदळाचे प्रमाण मी 4 किलोला 1 किलो असे वापरलेले आहे. तर भाकरीचे पीठ चाळून घेतलेले आहे. त्यामध्ये थोडे करून पाणी घालून छान असे पीठ मऊसूत मळून घ्यायचे आहे. जेवढे पाणी बसेल तेवढे या पिठामध्ये घालून पिठाचा गोळा जास्त पातळही नाही किंवा जास्त घट्टही नाही अशा प्रमाणात छान असा मळून घ्यायचा आहे, जेणेकरून भाकरी चिरटणार नाही. शक्यतो आपण तांदळाचे प्रमाण वापरल्यामुळे भाकरी ही तर चिरटतच नाही, पण तरीसुद्धा भाकरीचं पीठ हे मळून चांगले घ्यायचे आहे, ज्यामुळे भाकरी थापण्यासाठी आपल्याला सोपे जाईल. पीठ थोडेसे चाळून घेऊन भाकरीचा गोळा असा करून घ्यायचा आहे. त्यानंतर भाकरी थापत असताना आधी साईडून थोडी करत थापत जायची आहे. गोल भाकरी फिरत असताना ती आपोआपच मोठी होत जाते. त्याच्या कडा थापत जायचा आहे आणि त्यानंतर दोन्ही हाताने पीठ लावून छान अशी भाकरी थापून घ्यायची आहे. भाकरी पूर्णपणे थापून झालेली आहे. तुम्ही पाहू शकता छान गोलाकार आपली भाकरी मस्त अशी, जास्त पातळही नाही जास्त जाडही नाही अशा प्रमाणात थापली आहे. आता तवा चांगला गरम करायचा आहे, जेणेकरून भाकरी छान अशी पचली जाईल. तवा तापल्यानंतर त्यावरती भाकरी टाकून घ्यायची आहे. भाकरी टाकल्यानंतर थोडेसे पाणी घेऊन आपल्याला पूर्ण भाकरीला लावून घ्यायचे आहे आणि 2 सेकंदानंतर आपल्याला भाकरी पलटी करून घ्यायची आहे. भाकरी भाजली की त्याच्या थोड्याशा कडा अशा उकलल्या जातात. त्यानंतर ही भाकरी आपल्याला उलटण्याच्या मदतीने काढून घ्यायची आणि याच्या पूर्ण साईडून कडेकडेने ही भाकरी चांगली पचली का ते पाहून सगळ्या बाजूने भाजून घ्यायची आहे. भाकरी ही सगळ्या बाजूने छान पचली गेली, भाजली गेली की ही भाकरी छान फुगली जाते आणि त्याला पापुद्रासुद्धा छान येतो. आता ही भाकरी आपली सगळ्या बाजूने छान भाजली गेलेली आहे. आता ही आपण तव्यामध्येच पलटी करून घेऊया आणि तव्यामध्येच ही भाकरी तुम्हाला मी भाजून दाखवते. यानंतरची सुद्धा भाकरी मी तुम्हाला गॅसवरती भाजून दाखवणार आहे. ही भाकरी मी तव्यामध्ये तुम्हाला भाजून दाखवते. किती छान अशी फुगत आहे आपली भाकरी तुम्ही पाहू शकता. तर तव्यामध्ये सुद्धा आपली भाकरी टम्म अशी फुगलेली आहे. भाकरी आता पलटी करून घेतली. तुम्ही पाहू शकता भाकरी छान अशी भाजली गेलेली आहे. जास्त डाग न पाडता सगळ्या बाजूने छान अशी खरपूस भाकरी भाजून घेतलेली आहे. आता दुसरी भाकरीसुद्धा तुम्हाला मी भाजून दाखवणार आहे, कारण की ही भाकरी आपण तव्यात न भाजता आपण गॅसच्या फ्लेमवरती याला फुगवणार आहोत किंवा भाजून घेणार आहोत. तर ही भाकरीसुद्धा आपली भाजली गेलेली आहे. याच्या कडासुद्धा आपल्याला छान सगळ्या बाजूने भाजून घ्यायच्या आहेत. आता याच्या कडासुद्धा छान अशा भाजल्या गेलेल्या आहेत. आता ही भाकरी आपण तवा काढून गॅसवरती भाजून घेणार आहोत. तर ही सुद्धा भाकरी आपली चांगली अशी फुगली गेलेली आहे आणि याच्यासुद्धा कडा आपल्याला सगळ्या बाजूने भाजून घ्यायच्या आहेत. छान अशी भाकरी फुगलेली आहे. आता तुम्ही पाहू शकता आपल्या भाकऱ्या मस्त अशा तयार झालेल्या आहेत. आता या भाकरीला कसा पापुद्रा सुटलेला आहे, कसा पापुडा सुटलेला आहे हे मी तुम्हाला दाखवणार आहे. तर संपूर्ण बाजूने आपला भाकरीचा हा पापुडा सुटला गेलेला आहे. तर पूर्ण भाकरी आपली फुगलेली आहे. त्यामुळे अशा पद्धतीने जर तुम्ही
ज्वारीचं पिठामध्ये तांदळाचं प्रमाण वापरलं तर अशाच खरपूस भाकरी तुमच्या देखील होतील. त्याचबरोबर ह्या भाकरी दिवसभर मऊ देखील राहतात. तर तुम्हाला ह्या भाकरीचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा. त्याचबरोबर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर जर नवीन आला असाल तर सबस्क्राईब करा आणि ऑल दाबा, जेणेकरून माझ्या वेगवेगळ्या रेसिपींचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सगळ्यात पहिल्यांदा पोहोचेल. चला तर मग पुन्हा भेटूया अशा छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.